आता हे कळलं, जनमेजय म्हणतोय की तुम्ही त्यांना गोपालक म्हणून का झाले ते, त्याचं कारण कळलं की ह्या कारणाने त्यांना शाप मिळाला होता, वरुणाने शाप दिला, विधीने शाप दिला, म्हणून ते गोपालक झाले. पण ती मुलं का मारली? देवकीची एवढी 6 मुलं मारली का? त्याचं काय कारण आहे? म्हणजे त्यालाही शापच कारण आहे. काय शाप होता? दिती आणि आदिती या दोघी सख्या बहिणी आहेत. मग अशी मी म्हटलं दक्ष कन्या आहेत आणि त्या कश्यपांच्या पत्नी आहेत. म्हणजे इथे त्या सौती आहेत आणि सौतीला म्हणजे आदितीला जी मुलं व्हायची ती सगळी देव असायची आणि दितीला जी मुलं व्हायची ती सगळी दानव. दितीची म्हणून दन आणि म्हणून ती दानव. एकदा दितीला असं वाटलं की आपल्याला इंद्राला हरवणारा मुलगा व्हावा, म्हणजे आपल्याला पण एखादा एवढा चांगला मुलगा व्हावा, राक्षस होऊन काय उपयोग आहे, झालं. म्हणून ती प्रार्थना करते. कश्यपांना तिने सांगितलं की मला इंद्राला हरवणारा मुलगा हवा. कश्यप म्हणले होईल, पण तुला एक खडतर व्रत करावं लागेल. ती म्हणली चालेल. मी व्रत केल्यानंतर जर मला देवांना हरवणारा मुलगा होणार असेल तर व्रत करायला काय हरकत आहे. लोभ, मगाशी पण आपण पाहिलं कश्यपांच्या मनामध्ये लोभ निर्माण झाला त्या गायीबद्दल. आता हिच्या मनातही तोच लोभ निर्माण झाला आणि तिने कश्यपांनी सांगितलं त्याप्रमाणे व्रताचरणाला सुरुवात केली. आता इकडे काय झालं की आदिती विचार करते की ही दिती सारखी घराबाहेर असते, हल्ली गेले 2-3 महिने झाले ती दिसत नाही, काय भानगड आहे, सारखी आपली उठसूट बाहेरच असती, हल्ली ती दिसतच नाही, काय आहे. म्हणून तिने जरा चौकशी केली आणि चौकशी केल्यानंतर तिच्या असं लक्षात आलं की दिती एक व्रत करते आणि त्या व्रतामुळे तिला इंद्राला हरवणारा मुलगा होणार आहे. म्हणून तिने काय केलं, इंद्राला निरोप केला की असं आहे बघ बाबा, तुझी मावशी तुला हरवण्यासाठी एक मुलगा मागून घेतलाय तिने आपल्या पतीकडून, काय करायचं ते तू कर. इंद्र म्हणला असं आहे का, ठीक आहे, मी रजा टाकूनच येतो. 60 महिन्याची सिक आणि आला. आता तो इथं आल्यानंतर आपल्या आई बरोबर म्हणजे आदिती बरोबर दितीची पण सेवा करतोय. आईसाठी जेवायचं पान वाढलं की दितीसाठी मावशीसाठी वाढावं. आईचं आंघोळीचं पाणी काढून दिलं तेव्हा बंब होते ना, त्या बंबातनं पाणी मग आपल्या मावशीचं काढून द्यायचं. अशी कामं करतोय तो आपल्या मावशीची. आईचे पाय दाबले चेपले, आई झोपली की मावशीकडे यायचं, मावशीचे पाय, मावशी किती दमलीस ग किती. ती म्हणते की अरे कशाला, अगं राहू देत ग, नाहीतरी लोक म्हणतातच ना माय मरो मावशी जवळ, तू माझी आईच आहेस ग, राहू दे. म्हणून सगळी सेवा करतोय. अगदी तिचं जेवलेलं ताट सुद्धा उचलून ठेवायचा, चहा प्यायलेली कब्बशी पण उचलून ठेवायचा. म्हणजे मी आपल्याला म्हणून चहा सांगते, त्यांचं काहीतरी वेगळं पेय असते नाही का, आपल्याला काही माहित नाही. आणि अशी सगळी सेवा करतोय तो. तिने स्नान झाली की तिची संध्याची तयारी करून ठेवायची, संध्या झाली की लगेच नैवेद्याचं पान आणून ठेवायचं, असं सगळी छान तिची सेवा करतोय. आणि एक दिवस झालं काय की अशी सेवा घ्यायची सवय झाल्यामुळे ती जरा सुस्तावली हो. थोडी आधीच आता दिवसभरात आले होते, त्यांना ही सेवा ऐकती मिळतीये, न मागता मिळते आणि सगळी मिळतीये, काही सांगावंच लागत नाहीये, सगळं मिळतंय तयार हातामध्ये. आणि ती थोडी सुस्तावली आणि दुपारची स्नान संध्या झाली, नैवेद्य अर्पण काय करायचा होता तो केला आणि थकली म्हणून थोडी झोपली. ती आडवी झाली की आमच्या इंद्रदेवाने पाय चेपायला सुरुवात केली. तिचे केस ओले होते नाही स्नान झाल्यामुळे, त्यामुळे तिने ते तसेच केस मोकळे ठेवले होते आणि तसंच तिला
डुलका लागला म्हणतो ना आपण, तसा तिला डुलका लागला. दुपारची ती वेळ होती, दुपारची ती वेळ बरोबर डाव साधला. काय केलं की त्यांनी लहान रूप घेतलं, आपली गदा पण लहान केली आणि तिच्या गर्भामध्ये म्हणजे दितीच्या गर्भामध्ये प्रवेश केला आणि आत असलेल्या गर्भाचे त्यांनी 7 तुकडे केले आपल्या गदे त्या वज्राने. अहो पण ते मेले नाही, तो गर्भ संपला नाही, रडायला लागले ते 7 तुकडे. यांनी तोंडावर हात ठेवला आणि सांगितलं रडू नका, आई उठते. याचीच दमदाटीवर आता हे मरत नाहीत म्हटल्यानंतर त्या प्रत्येक 7चे प्रत्येक 7 तुकडे केले, एकेका तुकड्याचे 7 तुकडे झाले, म्हणजे 49 तुकडे झाले. आता त्यांचा आवाज वाढायला लागला. 49 जण होते, दुखायला लागलं, ते जखमा झाल्या होत्या, रडायला लागले होते. ओरडतोय हा, रडू नका रडू नका, मारुद 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 म्हणजे मरुत, मा म्हणजे नको आणि रुद म्हणजे रडू, रडू नका असं तो सांगतोय. तर त्याचा अपभ्रंश म्हणून ते मरुत 49 मरुतगण ते जे आहेत ते. आणि हिला ते तुकडे केले, बाहेर आला, ही जागी झाली. तिला कळलं की पोटामध्ये काहीतरी गडबड झाली, काहीतरी गडबड झाली. काय गडबड झाली कळलं नाही. तिने इंद्राला विचारलं की इंद्रा, तू माझी एवढी सेवा करतोयस, मी तुला काय बक्षीस देऊ? तो म्हणला काही देऊ नकोस, ही जी तुझी मुलं होतील ना ती माझ्या सेवेला ठेव. म्हणून ते 49 मरुतगण इंद्राच्या सेवेला आहेत बरं आज सुद्धा. आणि हे ऐकल्यानंतर दितीला खूप वाईट वाटलं की आपण करायला काय गेलो आणि झालं काय. कश्यपांनी तिची खूप समजूत पण घातली, पण समजूत पटेल असं कश्यपांना त्या क्षणी वाटलं नाही. पण तरी त्यांनी समजूत घालायचा प्रयत्न केला. पण त्यांनी जरी समजूत घातली तरी हिनी आदितीला शाप दिला की पुढच्या जन्मी तुझ्या देखत 7 मुलं मारली जातील. आणि म्हणून भगवान गोपाल कृष्णांचे 6 भाऊ मारले गेले आणि 7व्याचं संकर्षण झालं ते तिकडे रोहिणीच्या गर्भामध्ये. आणि हे जे आहे हे कशामुळे झालं तर केवळ आणि केवळ लोभामुळे झालं. दितीला लोभ पडला की आपल्याला इंद्रापेक्षा श्रेष्ठ असा पुत्र व्हावा. आदितीला लोभ पडला की आपल्या मुलापेक्षा श्रेष्ठ मुलगा कुणीच असू नये. कश्यपांना लोभ पडला की वरुणाची गाय ही आपलीच असावी, कारण ती एवढी सर्व गुण संपन्न गाय, पूजेला सगळेजण ती गाय मागून न्यायचे, मग ही गाय आपल्याकडे असावी. आणि या सगळ्याच्या लोभामुळे त्यांच्यावरती ही शापाची क्रिया झाली, त्यांना ते शाप भोगावे लागले. आणि असे शाप आपल्याला केव्हा भोगायला लागतात ते सांगताना आपल्याला मूळ पदामध्ये सांगतायत. देह बुद्धी वसे
सर्वांगी सुंदर विठे मुरारी कंठे धरते